आपण बघितलं टॅक्स इनवॉइस बघितलं गुड्सच्या केसमध्ये आधी बनवायला लागतं. आता सर्व्हिसलाच ती प्रोव्हिजन लागू करता येण्यासारखी नाही आहे, म्हणून त्यांनी 31(1) गुड्स दिले आणि 31(2) सर्व्हिस करता प्रोव्हिजन दिले की रजिस्टर्ड पर्सन आहे. एक दुसरं सप्लाईंग टॅक्सेबल सर्व्हिस आहे. आता इथे अगोदर इनवॉइस बनवायला सरकारला सोयीस्कर आहे, पण सप्लायरला सोयीस्कर नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याने दिले आफ्टर म्हटलं इकडे. गुड्सला काय होतं बिफोर किंवा ॲट द टाईम ऑफ, आणि इथे आफ्टर म्हटलं आहे द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस दिल्यानंतर आम्ही रूल बनवून सांगू किती पिरियडमध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. टाईम लिमिट प्रिस्क्राईब केलं जाईल, किती वेळेत इनवॉइस बनला पाहिजे, लक्षात घ्या. इश्यू टॅक्स इनवॉइस शोविंग द डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू, टॅक्स चार्ज आणि अदर पर्टिक्युलर्स रूल 46 येते. आता जसं आपण गुड्सचं बघितलं की त्याला काय अपवाद आहे, तसे इथे प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी मेन्शन देअर specify the categories of service in respect of which any other document issued in relation to supply shall be मानलं जाईल. दुसरं डॉक्युमेंट आहे, काही सर्व्हिसच्या केसमध्ये दुसरं डॉक्युमेंट आहे ते मानलं जाईल की टॅक्स इनवॉइस आहे, किंवा नोटिफिकेशनमध्ये सांगितलं जाईल की टॅक्स इनवॉइस गरज नाही बनवायची. समजते ना काय. आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, इन्शुरन्स कंपनी, बँकिंग कंपनी, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म, जे थिएटर असतं सिनेमा थिएटर, त्यांच्याकरता वेगळी प्रोव्हिजन आहे. त्यांच्याकरता डॉक्युमेंट काय बनवायचा, कसा बनवायचा, किंवा डीम टू बी टॅक्स इनवॉइस कशा प्रकारे आहे. Following supplies may issue a tax invoice, but they are also permitted to issue any other document in lieu of tax invoice. त्यांना परमिट केलं गेलं आहे रूल 55 प्रमाणे. इन्शुरर, बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC. रूल 50(2) काय सांगतो बघा. आता सिरियल नंबर त्यांना कंपल्सरी नाही आहे. सिरियल नंबर कुठल्या नंबरचा इनवॉइस बनवा. इन्शुरर कंपनी, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ टॅक्सेबल सप्लाय, त्यातली इन्फॉर्मेशन मॅन्डेटरी कुठली आहे हे दिलं आहे. कस्टमर मे अवेल न्यूमरस सर्व्हिसेस फ्रॉम द बँक इन्शुरर इन गिवन टॅक्स पिरियड. सच एंटिटीज मे इश्यू एकत्रित इनवॉइस, कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस, स्टेटमेंट, ॲडवाइस, एनी अदर डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ. आता बँक काय करते, बँकेचे चार्जेस जे असतात ना, समजा चेक परत गेला, एक चेक परत गेला एखाद्या पार्टीचा, दुसऱ्या वेळेस त्यांनी काहीतरी चेकबुक घेतलं, वेगवेगळे चार्जेस बँक लावत असते. चेक रिटर्न गेला, डिमांड ड्राफ्ट काढला, वेगवेगळे चार्जेस ते लावतात आणि महिन्याच्या शेवटी एक सिंगल इनवॉइस बनवतात आणि तो इनवॉइस GST 1 अपलोड करतात. समजा माझा बिझनेस अकाउंट आहे त्याला बँकेमध्ये, तर मला त्यांनी जो चार्जेस लावले त्यावर ते GST पण लावतील. जर त्यांना मी GST नंबर दिला असेल तर त्या नावाने ते इनवॉइस अपलोड करतील. बँकेचा एक B2B सप्लाय, एक B2C सप्लाय, सेविंग अकाउंट आहे, इतर कुठला अकाउंट आहे, तर मग तिकडे तो B2C सप्लाय होईल. पण ज्यांचा GST नंबर असेल त्यांच्या करंट अकाउंटमध्ये होणारं कुठलंही ट्रान्झॅक्शन, त्यावर लागणारे कुठलेही चार्जेस याविषयीची इन्फॉर्मेशन बँक महिन्याच्या एंडला एकत्रितपणे एका इनवॉइसमध्ये टाकून सप्लायची व्हॅल्यू, टॅक्सची व्हॅल्यू ही त्यात रिपोर्ट करून एक सिंगल इनवॉइस बनवू शकतो. मेड अवेलेबल फिजिकली, इलेक्ट्रॉनिकली फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस मेड ड्युरिंग अ मंथ ॲट द एंड ऑफ द मंथ, महिन्याच्या एंडला येईल. इन्शुरर, बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग NBFC यांना ऑप्शनल इन्फॉर्मेशन आणि कंपल्सरी काय पाहिजे, त्यांनी सगळ्या एकत्रितपणे इनवॉइस बनवू शकतात टॅक्सेबल सर्व्हिसेसच्या. तसंच
GTA, supplying services in relation to transportation of goods by road in goods carriage. Goods weight of the consignment, name of the consignor and consignee, registration number of goods carriage in which the goods are transported, details of goods transported. आता GTA कोण असतो तर GTA हा एक व्यक्ती असतो जो कन्साइनमेंट नोट इश्यू करतो. कन्साइनमेंट नोट इश्यू करतो. आता कन्साइनमेंट नोटमध्ये ही सगळी माहिती असायला पाहिजे की गुड्स कोणाच्या मालकीचे आहेत, ते कुठे पोचवायचे आहेत, कुठून निघाले, कुठल्या ठिकाणावरून निघालेत, कुठे पोचणार आहेत, मग त्याचे चार्जेस काय, GST कोण पे करणार आहे, डिटेल्स ऑफ ओरिजिन अँड डेस्टिनेशन, GST ऑफ द पर्सन लायबल फॉर पेइंग GST, ही सगळी माहिती त्यांना टाकायला लागते. आणि अदर इन्फॉर्मेशन ॲज प्रिस्क्राईब टॅक्स इनवॉइसमध्ये जी माहिती आहे ती टाकायची, प्लस ही पण टाकायची, ही माहिती पण कोणाला, रजिस्टर GTAला. GTA कोण आहे, जो कन्साइनमेंट नोट बनवतो, याला बेल्टी म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सपोर्टचे. ओके, म्हणजे इन्शुरन्स काढला आहे का, कोणी काढला आहे इन्शुरन्स, ते सगळं त्यांना करावं लागतं. म्हणजे जे रस्त्याचे वाहतुकीचे नियम आहेत त्यापासून काय त्रास होऊ नये म्हणून ते ऑलरेडी ती काळजी घेतात की बेल्टी बनवली जाते, गुड्स कोणाचे आहेत, कोणी दिलेत, कुठे घेऊन चालले, गुड्स काय, त्याची क्वांटिटी काय, हे सगळं त्यांचं आहे. ॲक्सिडेंट झालं, डॅमेज झालं, जबाबदार कोण आहे, इन्शुरन्स काढला आहे का, हे सगळं म्हणजे त्यांची जबाबदारी किती, कशाची जबाबदारी किती, कशाची जबाबदारी किती, आणि हे सगळं भाडं किती त्याचं, हे सगळं ते ठरवतात. त्यांची एक कन्साइनमेंट नोट बनवतात आणि त्यामध्ये जर रजिस्टर GST मधला GTA असेल तर तो ही इतर माहिती पण त्याला टाकावी लागते. हे झालं पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे. सिरियल नंबर, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस, दॅट द टॅक्स इनवॉइस शॅल इन्क्लूड तिकीट इन एनी फॉर्म बाय वॉट एव्हर नेम कॉल. जी प्रायव्हेट ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत ना, तुम्हाला गावाला जायचं आहे, तुम्हाला ट्रेन, बस आणि प्रायव्हेट बस असेल तर प्रायव्हेट बसमध्ये काय केलं जातं, वेगळं तिकीट दिलं जातं. अदर इन्फॉर्मेशन अदर दॅन सिरियल नंबर अँड ॲड्रेस ऑफ रिसिपियंट ॲज प्रिस्क्राईब फॉर 46. हॉवेवर सिग्नेचर तिकीट. रजिस्टर पर्सन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू एक्झिबिशन ऑफ द सिनेमॅटोग्राफ फिल्म मल्टीप्लेक्स स्क्रीन इन मल्टीप्लेक्स स्क्रीन. Supplier is required to issue an electronic ticket and the same electronic ticket shall be deemed to be tax invoice. जे ऑनलाईन तिकीट बुक केलं जातं तेच काय असेल, टॅक्स इनवॉइस असेल. आणि याच प्रकारे जे सिंगल स्क्रीन आहेत ते पण याच प्रकारे करू शकतात, ते पण दिले. ID इनवॉइस मी वरती बघितलं आहे 54(2), 54(3), 54(4)(a) आणि आता हे 54(1) मध्ये ID इनवॉइस, त्यात काय असेल हे दिले. (55)(a) मध्ये हे दिलं आहे की जे इनवॉइस बनवलं जातं, जो ट्रान्सपोर्टर माल घेऊन जातो, पर्सन इनचार्ज म्हणजे कोणते ड्रायव्हर क्लिनर जे असतात त्या गाडीचे, पर्सन इनचार्ज ऑफ द कन्व्हियन्स शॅल कॅरी अ कॉपी ऑफ द टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, जे 46, 46(a), 49, in case where such person is not required to carry an e-way bill under these rules. ई बिल किंवा बनवलं जात नाही जेव्हा एकदम सप्लाय असतो त्यावेळेस त्यांनी किंवा त्यांना लिमिटपेक्षा कमी आहे, लिमिट किती 50,000, त्यापेक्षा कमी अमाऊंटचा ते गुड्स घेऊन चालले आहेत, ई बिल नाही आहे, त्यावेळेस त्यांना कॉपी ऑफ टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन 46, 46 हे पुढे बघायचं आहे आपल्याला. 49 बिल ऑफ सप्लायसाठी आहे, 46 आहे इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. इन केस जिथे सच पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू कॅरी ई-वे बिल, ते ई-वे बिल नाही, तिकडे ते डॉक्युमेंट पाहिजे. आता मी पुढे येतो, जे बघितलं आपण 31(1), 31(2) मध्ये काय इनवॉइस इश्यू करा. सर्व्हिसच्या केसमध्ये प्रिस्क्राईब पिरियड आहे की इनवॉइस नंतर पण इश्यू केला जाऊ शकतो, आणि गुड्सच्या केसमध्ये इनवॉइस ॲट द टाईम ऑफ सप्लाय इनवॉइस इश्यू केलाच पाहिजे. बेसिक मुख्य फरक हा आहे. अपवाद बघितले काय, आता जो इनवॉइस बनेल 46 प्रमाणे त्याच्यामध्ये
इथे काय म्हटलं परत, सब्जेक्ट रूल 54, कारण त्यात काय अपवाद दिले ते विचारात घेऊन खाली दिलं आहे ते कंटेंट, ती फील्ड ही इनवॉइसमध्ये असली पाहिजे. इनवॉइसचा स्पेसिफिक फॉर्मॅट नाही आहे, नो फॉर्मॅट प्रिस्क्राईब. म्हणजे सप्लायरचं नाव उजवीकडे पाहिजे, रिसिपियंटचं नाव डावीकडे पाहिजे किंवा कंपनीचं नाव मध्ये पाहिजे, असं काय नाही आहे. हे कंटेंट्स त्या पेजवरती इनवॉइसमध्ये कुठेही अरेंज केलेले असले पाहिजेत, ते असले पाहिजे. डॉक्युमेंटमध्ये हे सगळं असलं पाहिजे. अ टॅक्स इनवॉइस रेफर्ड टू इन सेक्शन 31 शॅल बी इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन कंटेनिंग द फॉलोइंग, नेमली नेम आणि ॲड्रेस. पहिले सप्लायर इनवॉइस बनवतो आहे, सप्लायरचं नाव, ॲड्रेस आणि GST नंबर पाहिजे इनवॉइसमध्ये. त्यानंतर प्रत्येक इनवॉइसला सिरियल नंबर जो असतो, सिरियल नंबर हा सिक्वेन्शियली पाहिजे. अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. म्हणजे 16 कॅरेक्टर म्हणजे कसं असतं, समजा मी एक नंबर टाकला MH स्लॅश MUM स्लॅश 2425 स्लॅश 0001. किती कॅरेक्टर झाली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 झाली? नाही चालत, मॅक्झिमम 16च पाहिजे. लिमिट दिलं. तुम्ही जी सिरियल बनवणार या प्रकारे, महाराष्ट्रातला नंबर आहे, मुंबईच्या ब्रँचमधनं पाठवतो आहे, 24-25चा इनवॉइस आहे, 00001 आहे. हे कळण्याकरता असतं इनवॉइसमध्ये. इनवॉइस कुठला बनवला आहे, माल कुठला निघाला आहे, कुठे पोचला आहे, ह्याच्याकरता अशा प्रकारे त्यांना द्यायला लागतं. MH म्हणजे महाराष्ट्र. हे अप टू 16 कॅरेक्टरच्या वरती नंबर जाता कामा नये, नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर इन वन ऑर मल्टिपल सिरीज. म्हणजे कुठल्या गोडाऊनमधून गेला MH MUM, मग MUM, मग पुढे जसं MUM म्हणजे मुंबई आहे, तर पुणे असेल, कुठल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे 4 ठिकाणी समजा गोडाऊन आहेत किंवा 4 ठिकाणी त्या फॅक्टरीज आहेत, तिकडनं गुड्स ते पाठवतात, पण त्याप्रमाणे ती सिरीज येईल. तर हे 16 कॅरेक्टर असतील, 1 किंवा मल्टिपल सिरीज अलाव आहेत. अल्फाबेट चालतील म्हणजे A to Z, नंबर्स चालतील म्हणजे 0 to 9, आणि स्पेशल कॅरेक्टर जर मी हा डॅश दिला, हायफन डॅश आणि स्लॅश, @ अलाउड नाही. ते ईमेलला असं नाही @ ते अलाउड नाही, हॅश किंवा असं काय अलाउड नाही. फक्त स्पेशल कॅरेक्टर कुठले कुठले आहेत, हायफन डॅश आणि स्लॅश, कॉम्बिनेशन देअर ऑफ आणि युनिक फॉर द फिनान्शियल इयर. म्हणजे 23-24ला माझा पहिला इनवॉइस 1 नंबरचा होता, तर 24-25ला माझा पहिला इनवॉइस 1 नंबरचा असू शकतो, सेम नंबर तर, पण विदिन द इयर त्या वर्षामध्ये सेम नंबर येता कामा नये. तुम्ही ती सिरीज रिपीट करू शकता नेक्स्ट इयरला. युनिक नंबरचा अर्थ काय होतो, नंबर डुप्लिकेट असता कामा नये त्या वर्षामध्ये फॉर अ फिनान्शियल इयर. 1 नंबरचा इनवॉइस मी 4 वेळानं दिला, असं नाही झालं पाहिजे. आता मला एक माणूस बोलतो, मग आम्हाला कसं कळणार की आम्ही काय करतो, दर महिन्याला एप्रिलला इनवॉइस बनवतो. पहिला इनवॉइस 1, मेला पण पहिला इनवॉइस 1च विचारतो, डेट काय, इनवॉइस नंबर काय. म्हटलं हे असं नाही चालणार. तुम्ही काय करा म्हटलं, तुम्ही असं करा, APR 001 असं करा आणि 24-25 असं, हे चालेल. असं करा म्हटलं, जे तुम्हाला वर्षभर कळेल, महिन्याभर कळेल. आता मेला परत ते मेचा इनवॉइस बनवतील, त्यावेळेस मे 001 त्यांचे मॅक्झिमम 120पर्यंत इनवॉइस बांधतात. ते बोलले 120-130 इनवॉइस बांधतात. मॅक्झिमम 150च्या वरती आमचे इनवॉइस कधी गेलेलेच नाही. रेअरली आमचे इनवॉइस 100च्या खाली पण येत नाही, पण 120, 125, 130पर्यंत इनवॉइस बांधतात. त्यावेळी मग सिरीज कशी येईल म्हटलं, असं करा, मे 001 आणि पुढे 24-25 असं करू शकता, किंवा 24-25/मे/001 असं करू शकता. हे कसं करताय, त्यांना ट्रॅक करायला सोपं जातं. कोणी विचारलं किंवा हे आमचं काम झालं आहे का, इनवॉइस नंबर सांगा, अशा प्रकारे. डिलिव्हरी झाली आहे का या गुड्सची, किंवा त्यांची कंप्लेंट आहे, डिलिव्हरी झाली आहे पण माल खराब आहे, काय ट्रान्सपोर्टला प्रॉब्लेम झाला आहे, त्यावेळेस त्यांना अशा प्रकारे ट्रॅक करायला सोपं जातं. डेट ऑफ इश्यू, इफ रिसिपियंट इज रजिस्टर
नेम ॲड्रेस GST and UIN ऑफ रिसिपियंट. रिसिपियंट आयदर रजिस्टर असेल किंवा नसेल. तुम्ही डीमार्टला जात असाल, ग्रोसरी घेत असाल, डीमार्ट करता, तुम्ही रिसिपियंट आहात, बाहेर आहात, तुम्ही कोण आहात? अनरजिस्टर्ड. इफ रिसिपियंट इज अनरजिस्टर्ड अँड व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज 50,000 और मोर, तुम्ही कधी घेतलं आहे एवढ्या अमाऊंटच्या वरचे सामान? नाही घेतलं. तुम्हाला नाव विचारलं कधी? नाही विचारलं. कारण की जर लेस दॅन 50,000 आहे, अनरिसिपियंट आहे, नाव टाकायची गरज नाही बिलावर. अनरजिस्टर्डच्या केसमध्ये 50,000च्या खाली जर का अमाऊंट असेल तर नाव ॲड्रेस विचारायची गरज नसते. नेम ॲड्रेस इथे काय म्हटलं आहे? इफ रिसिपियंट इज रजिस्टर, नेम ॲड्रेस GST ऑफ रिसिपियंट किंवा UIN हे काय कंपल्सरी आहे, कारण त्याला इनपुट टॅक्स पेड द्यायचं आहे. पण जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर नाव ॲड्रेस इतर माहिती गरजेची नाही. जर व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज 50,000 किंवा मोर असेल तर विचारलं जाईल. अदरवाईज लेस दॅन. रिक्वेस्ट केली, डिटेल्स टू बी रेकॉर्डेड, टॅक्स इनवॉइस, तर सांगितलं मी नाव टाकून द्या, मला पाहिजे, माझ्या नावावरती मी घेतलं आहे हे मला पाहिजे, टाकून द्या नाव. रिक्वेस्ट केलं तर टाकतील ते, पण त्यांना लॉ कंपल्शन करत नाही. त्यांना फोर्सफुली टाकायलाच पाहिजे. मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन नाही त्यांच्याकरता. त्यांच्याकरता ही तरतूद शिथिल केले. ITC नाही द्यायचं ना, नाव टाकायची गरज नाही. आम्हाला टॅक्स हवा आहे. गुड्स कुठले दिले, व्हॅल्यू काय, क्वांटिटी काय, रेट ऑफ टॅक्स काय हे टाकलं पाहिजे. रिसिपियंटचं नाव इमटेरियल गरज नाही, कारण तो ITC घेणार नाही आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसचा भाग झाला की जी माहिती गव्हर्नमेंटच्या कामाची नाही, जी माहिती त्यांना माल दिला, पैसे मिळाले, त्यांना गरज नाही कोण घेतो आहे, पण लिमिट ठेवलं आहे. 50,000च्या वरती असेल तर काय करा, हे समजा एखादा हॉटेल आहे, एखादा असा व्यक्ती आहे जो कायम येऊन माल घेतो, मोठ्या अमाऊंटचा माल घेतो, तर मग तिकडे त्यांना ट्रॅक करता येईल की त्याचा हॉटेलचा टर्न 20 लाखाच्या पुढे गेला, त्याने GST नंबर काढला की नाही काढला, एवढा माल का घेतो. जर तो महिन्याला 3-4 वेळा येतो आणि 4-5 लाखाचा माल घेऊन जातो तर त्या GST नंबर असला पाहिजे. तो अनरजिस्टर्ड कसा काय? म्हणून ते लिमिट ठेवलं. 50,000च्या वरती घेतो तर मग त्याला तुम्ही नाव आणि ॲड्रेस टाका, अलॉंग विथ नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड. आता जसं आपण ECO थ्रू परचेस करतो, ECO थ्रू, provided that in cases involving supply of online money giving, or in cases where any taxable service is supplied by or through an electronic commerce operator or by a supplier of online information and database access or retrieval services to a recipient who is unregistered. बघा आता जर का एखादा व्यक्ती एखादा पर्सन सप्लाय करतोय, तो महाराष्ट्रामध्ये करतोय, गुजरातमध्ये करतोय, वेगवेगळ्या स्टेटमध्ये करतोय, तो इन्व्हॉइस तो इश्यू करेल. त्यातला एक रिव्हेन्यू सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, दुसरा रिव्हेन्यू कोणाचा आहे? स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. इन्व्हॉइसवरून कळतं ना की त्याच्यामध्ये कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटचा शेअर आहे. मग तिथे जर इन्व्हॉइस त्यांनी इश्यू केला आणि सांगितलं काय नाव आणि ॲड्रेसची गरज नाही, नाव आणि ॲड्रेस नाही घेतला तर तो मिळणार कोणाला रिव्हेन्यू. इथे काय दिलं आहे? प्रोव्हाइडेड दॅट सप्लाय ऑनलाईन मनी गेमिंग आहे. ही सप्लाय देशाबाहेरून दिली जाईल सर्व्हिस. तसं जिथे एनी टॅक्सेबल सर्व्हिस इज सप्लाइड बाय और थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर और बाय अ सप्लायर ऑफ ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस टू अ रिसिपियंट हू इज अनरजिस्टर्ड. जर अनरजिस्टर्ड असेल तर टॅक्स कोण पे करणार? सर्व्हिस प्रोवायडर पे करणार. तो इन्व्हॉइस बनवणार. त्या इन्व्हॉइसवरती इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ सच सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय बरोबरच टॅक्स इन्व्हॉइस इश्यूड बाय द रजिस्टर्ड पर्सन शॅल कंटेन द नेम आणि द स्टेट ऑफ द रिसिपियंट अँड द सेम शॅल बी डीम टू बी द ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड ऑफ द रिसिपियंट. संपूर्ण ॲड्रेसची गरज नाही. त्यांना हे सांगितलं आहे तुम्ही तिथे काय टाका? स्टेट कोड टाका रिसिपियंटचा. म्हणजे त्या रिसिपियंटला जो IGST त्याचे बनवतील तर प्लेस ऑफ सप्लाय काय, ज्या स्टेटला जो सप्लाय होतोय त्यांना तो IGST मधला शेअर द्यायचा आहे ना.
रेट समजा 28% आहे ऑनलाईन मनी गिविंगमध्ये. कुठले गुड्स आहेत, हे सर्व्हिस आहे, याच्यामध्ये टॅक्सेबल सर्व्हिस आहे, याच्यामध्ये 18% सर्व्हिस आहे, रेट आहे सर्व्हिसचा. 9% कोणाचे आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे आहे. म्हणून त्यांना त्या इन्व्हॉइसमध्ये स्टेट पाहिजे, रिसिपियंटचं स्टेट काय हे पाहिजे. हां काय तो ॲड्रेस ऑन रेकॉर्ड आहे. HSN कोड पाहिजे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स किंवा सर्व्हिस आहे, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स आणि युनिक क्वांटिटी कोड, टोटल वैल्यू ऑफ सप्लाई ऑफ गुड्स और सर्विसेज और बोथ है, टॅक्सेबल वैल्यू ऑफ सप्लाई ऑफ गुड्स सर्विसेज और बोथ टेकिंग इनटू अकाउंट डिस्काउंट किंवा अबेटमेंट. टॅक्सेबल व्हॅल्यू त्यांनी लिहिली आहे, डिस्काउंट पण लिहिलं आहे. डिस्काउंट वजा करून जी व्हॅल्यू येईल ती पाहिजे. रेट ऑफ टॅक्स सेंट्रलचा, स्टेटचा, IGST, UT टॅक्स हे पाहिजे. अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज, प्लेस ऑफ सप्लाय आलं अलॉंग विथ नेम ऑफ स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स, आणि ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी जिथे द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. बिल एकाला आहे आणि डिलिव्हरी दुसरीकडे आहे. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. वेदर द टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज, म्हणजे जसं एक पोर्टर आहे जो GT आहे तो इन्व्हॉइस बनवतो, तर त्या इन्व्हॉइसमध्ये तो टाकतो की टॅक्स कोणाला भरायचा आहे, रिसिपियंटला भरायचा. वेदर द टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज म्हणजे रिसिपियंट टॅक्स देईल, सप्लायर टॅक्स कलेक्ट करून भरणार नाही, तर ते तिथे मेन्शन पाहिजे इन्व्हॉइसवर. सिग्नेचर, क्विक रिस्पॉन्स कोड, हॅविंग एम्बेडेड इन्व्हॉइस. आता हे जे इन्व्हॉइससाठी आहे ना, हे आलं 48(4) प्रमाणे क्विक रिस्पॉन्स कोड. एक मला दाखवतो मी इन्व्हॉइस, थोडं दाखवतो बघा कसं आहे. E-invoicing is being implemented gradually for all registered businesses. But what is e-invoicing? E-invoicing is the process of getting your B2B invoices authenticated by the Invoice Registration Portal. The IRP will issue a unique IRN and QR code details which will need to be printed on the invoice. But you don't need to worry about e-invoicing at all. The latest release of Tally Prime brings to you a fully connected solution to help you generate e-invoices with ease. Simply download Tally Prime and activate e-invoicing from company features. That's it. Now you can follow your usual process of invoicing. Tally Prime will take care of the rest. You can generate e-invoice while saving your transaction. Once you have generated the e-invoice, Tally Prime will help you print it with required details. You can also generate e-invoices in bulk. Simply click on Exchange option, select Send for e-invoicing, select all the transactions for which you would like to generate e-invoices and click Send. That's it. Tally Prime also comes with an exclusive e-invoice report to help you manage all your e-invoice related tasks and exceptions with ease. You can also generate and cancel IRN from here. If information required to generate e-invoices is not complete or correct, Tally Prime will help you send the right data to the IRP. Or if request for e-invoice is rejected, Tally Prime will intuitively help you manage the situation. There is also an IRN register which lists all e-invoice related transactions along with their status. Tally Prime comes with several other capabilities that will make your e-invoicing experience seamless.
including the ability to generate e-way bill numbers for e-invoice applicable transactions. So, if e-invoice is the question, Tally Prime is the answer. A solution you can trust. E-invoicing in Tally Prime is enabled by our GSP, which is certified for following strict information security policies as per international standards. कळलं? आता क्विक रिस्पॉन्स कोड हॅविंग एम्बेडेड इनोवाईस रेफरन्स नंबर IRN. आता ज्या वेळेस तो इनोवाईस बनवला जातो हा नॉर्मल इनोवाईस, हा टॅक्स इनोवाईस. हे दिसते तुम्हाला? हा हा इथे जसं याला स्कॅन करू ह्याचा IRN नंबर हा इथे दिसतोय ना, तो दिसतो. तो काय तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही रिपोर्ट झाली GSTN पोर्टलला, इनवॉइस पोर्टलला का तिकडनं इनवॉइसवरती ही माहिती या प्रकारे लिहून येते. सिस्टममध्ये इनवॉइस बनवला जातो आणि तो जेव्हा कम्युनिकेट केला जातो तसे क्लिक केली का इथली इन्फॉर्मेशन पोर्टलशी काय होते, कम्युनिकेट होते आणि पोर्टलवरून त्यांना या प्रकारे हा क्विक रिस्पॉन्स हा जो QR कोड दिसतो हा दिसतोय. त्यांनी काय करता येतं, त्या क्विक रिस्पॉन्स कोडनी काय करता येतं, त्या QR हा जो तो कोड आहे जो दिला त्याच्यावरती त्याच्यावरून तो IRN नंबर समोर येतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणी असा खोटा जर बनवला तर तो इनवॉइस रिपोर्ट केला की नाही हे क्रॉस चेक करण्याकरता तो टाईप करणं चुकू शकतं. तुम्हाला तो त्यांनी QR कोड दिला आहे त्यांनी ते स्कॅन करा, तो इमिजिएट तो नंबर येईल. क्विक रिस्पॉन्स कोड हॅविंग एम्बेडेड इनवॉइस रेफरन्स नंबर IRN इन इट इन केस इनवॉइस हॅज बीन इश्यूड इन द मॅनर प्रिस्क्राईब रूल 48(4) प्रमाणे इनवॉइसिंग करायचं. येईल पुढे ते कोणाला करायचं त्याप्रमाणे त्या इनवॉइसमध्ये ते असेल. आता ह्यात परत काय केलं आहे, जसे बँक वगैरे आहेत यांना ह्यातनं एक्झाम केलं आहे की इनवॉइसिंग त्यांना ॲप्लिकेबल नाही. मुळामध्ये इनवॉइसिंग कशा करताय की ज्या वेळेस गुड्सची मुवमेंट होईल त्यावेळेसच हे गुड्स चालले हे ई बिलनी जसं कळवलं जातं. जर B2B सप्लाय असेल तर त्याचं इनवॉइस इमिजिएटली काय केलं जातं, पोर्टलला रिपोर्ट केलं जातं की हा आमचा इनवॉइस आहे आणि मग त्यांना तिथनं काय मिळतं, क्विक रिस्पॉन्स कोड मिळतो, IRN मिळतो, इनवॉइस रेफरन्स नंबर मिळतो. तो इनवॉइस इथे काय झाला, रिपोर्ट झाला. डिक्लेरेशन ॲज बिलो दॅट इनवॉइस इज नॉट रिक्वायर्ड टू बी इश्यूड इन मॅनर, जे 48(4) सांगितलं आहे की त्यांना ज्यांना इनवॉइस इश्यू करायला पाहिजे पण त्यातनं काही लोकांना एक्झाम केले की त्यांना ती तरतूद ते प्रोसेस करायची गरज नाही. In all cases where an invoice is issued other than in the manner so specified 48(4), the taxpayer having aggregate turnover in any preceding financial year 17-18 48(4) मध्ये एक लिमिट दिले त्याच्यावरती ते इनवॉइस टर्नओव्हर गेला असेल त्यांना इन्व्हॉइसिंग करायला लागतं. पण कोणाकोणाला एक्झाम केलं आहे त्यांनी त्यांच्या इनवॉइसवरती काय केलं पाहिजे हे दिलं पाहिजे, आय वी हिअर बाय डिक्लेअर दॅट दो आवर ॲग्रिगेट टर्नओव्हर इन एनी प्रिसिडिंग फायनान्शियल इयर 17-18 ऑनवर्ड्स इज मोर दॅन द ॲग्रिगेट टर्नओव्हर जो नोटिफाय केला आहे 48(4) मध्ये 5 करोड आहे. टर्नओव्हर जर 5 करोडच्या पुढे गेला असेल तर इनवॉइस कंपल्सरी आहे. We are not required to prepare an invoice in terms of the provision of said subrule.
त्या सब रूलप्रमाणे आम्हाला इनवॉइस करण्याची गरज नाही. हे कोणाकरता आहे? द टॅक्सपेयर एक्झम्प्टेड फ्रॉम mandatory requirement of invoicing are required to provide a declaration on the tax invoice stating that though their aggregate turnover exceeds the notified aggregate turnover for invoice, they are not required to prepare an invoice. कळलं? इनवॉइस म्हणजे काय? तो इनवॉइस पोर्टलला रिपोर्ट करायचा, मग तिथून काय येईल त्यांना? तो रेकॉर्ड झाला आहे, रिपोर्ट झाला आहे, तिथून त्यांना इनवॉइस रेफरन्स नंबर मिळेल आणि त्यात त्यांना QR कोडही मिळेल त्याबरोबरच. हा नॉर्मल इनवॉइस आहे. जी दिलेली वरती माहिती ती कुठेही टाका तुम्ही, हे दिलेलं आहे. हे कंपनीचा लोगो, याच्या व्यतिरिक्त आणखी माहिती टाकली जाऊ शकते, पण ही कंपल्सरी आहे ॲज पर GST लॉ. हे कोणी टाकलं, चेक जर परत गेला तर 500 रुपये चार्ज लागेल आणि चेक परत मिळणार नाही, हे तिथे टाकू शकतात. HSN कोड टाकणं गरजेचं आहे. आता HSN कोड टाकणं जे गरजेचं आहे, तर HSN कोड टाकायची सवय वॅटच्या लॉमध्ये मार्केटला नव्हती आणि त्यानं सांगितलं HSN कोड टाका. HSN कोड काय? हे नवीन काय आहे? GST लॉ आणला कशा करता? इज ऑफ डुईंग बिझनेस. मग त्यांनी काय केलं, या रूल 46 मध्ये एक प्रोव्हिजो ठेवला की HSN कोड ही नवीन कन्सेप्ट आहे, नवीन संकल्पना आहे, ही मार्केट काय ॲक्सेप्ट करणार नाही. मग त्यांनी काय केलं याच्यात ना, की हे पुढे जाऊन आपल्याला लागू करायचं आहे, पण जेव्हा हा कायदा लागू करतोय त्यावेळेस त्यांनी एक प्रोव्हिजो ठेवला, द नंबर ऑफ डिजिट HSN कोड म्हणजे हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमिनक्लेचर कोड, शॉर्टमध्ये HSN कोड गुड्स अँड सर्व्हिसेसचा आहे. काही क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनना शॅल बी रिक्वायर्ड टू मेन्शन. काय करेल? GST काउन्सिल रिकमेंड करेल, नोटिफिकेशनद्वारे सांगेल गव्हर्नमेंटला, बोर्ड मे इश्यू GST काउन्सिल, द बोर्ड मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन. ते सांगू शकतात काय पॉवर घेतली, ते सांगू शकतात. द नंबर ऑफ डिजिट 2 डिजिट टाका, असं काही क्लास ऑफ पर्सनला सांगू शकतात. दुसरं, काही क्लासला रजिस्टर्ड पर्सनला नॉट रिक्वायर्ड HSN कोड टाकायची गरज नाही हे सांगू शकतात. किंवा द क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन शॅल वुड नॉट बी रिक्वायर्ड टू मेन्शन HSN कोड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस. इथे काय म्हटलं आहे? सच पिरियड, काही पिरियड करता, काही कालावधी करता, आणि इथे कालावधी काय नाही आहे. HSN कोड किती डिजिट टाकायचे हे सांगू शकतात, काही पिरियड पण टाकायची गरज नाही हे सांगू शकतात. आणि टाकायची गरज नाही कोणाला? क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनना. क्लास म्हणजे आता त्यांनी पहिले 3 क्लास पाडले होते. 1.5 करोडच्या आतमधले जे सप्लायर आहेत त्यांना HSN कोड टाकायची गरज नाही. 1.5 करोड ते 5 करोड यांना सांगितलं 2 डिजिट टाका. 5 करोडच्या वर त्यांना सांगितलं 4 डिजिट टाका. अशा प्रकारे 31/3/21 पर्यंत होतं. आणि मग त्यांनी परत नोटिफिकेशन काढलं. नोटिफिकेशनमध्ये पुढच्या 78/2020 कधी आलं? हे 15/10/2020ला आलं. जे अगोदरचं होतं त्यात त्यांनी अमेंडमेंट करून सांगितलं की आता यापुढे 5 करोडपर्यंत जर टर्नओव्हर असेल, B2B सप्लाय असेल तर 4 डिजिट टाकले पाहिजे. 5 करोडपर्यंत सप्लाय असेल तर, आणि B2C सप्लाय असेल तर 4 डिजिट ऑप्शनल आहे. म्हणजे जर इलेक्ट्रिक आणि हार्डवेअरचं दुकान आहे एखादं, तुम्ही गेलात आणि सांगितलं मला एक बल्ब पाहिजे, इनवॉइस बनवतील, HSN कोड टाकण्याची गरज आहे? ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही आहे. आलं लक्षात ना? प्रॉब्लेम हाच आहे. जी छोटी मोठी शॉप आहेत त्यांचा प्रॉब्लेम काय होता की एक हार्डवेअरवाला आहे, तो म्हणतो एक व्यक्ती येतो, एक काहीतरी वस्तू मागतो, इलेक्ट्रिक दुकान आहे, 1 मीटर वायर द्या, 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, एक पिन द्या, कुठे HSN कोड टाकत बसू. म्हणून त्यांना काय सांगितलं होतं की अप टू 1.5 करोड नील असं आहे. 1.5 करोड ते 5 करोड HSN कोड 2 टाका, 2च टाका. 2नी काय कळतं? कुठल्या कॅटेगरीचे वस्तू हे कळतं. 85 म्हटलं तर मशिनरी हे कळतं. 2 करोड दिलं, 2 डिजिट दिले होते. आता काय केलं आहे? B2B आणि B2Cची कॅटेगरी केली. 5 करोड दिलं, एक 5 करोडच्या खाली, दुसरं 5 करोडच्या वरती. 5 करोडच्या खाली आहे तर B2Bसाठी 4 डिजिट, B2Cसाठी 4 डिजिट ऑप्शनल आहे. टाकले तर चांगलं, नाही टाकलं तरी त्यांना पेनल्टी लागणार नाही टाकलं नाही म्हणून. तसंच
5 करोडच्या वरती आहे, B2B सप्लाय, B2C सप्लाय काही असो, 6 डिजिट कंपल्सरी. कोणाला पण सप्लाय केला 5 करोडच्या वरती HSN कोड टाकलाच पाहिजे. हे आहे. जर सेजमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय केला किंवा एक्सपोर्ट केलं तर इनवॉइसमध्ये हे टाकलं पाहिजे, सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन ऑन पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. सप्लाय मीन फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड और लेटर अंडरटेकिंग. एकतर एक्सपोर्ट आहे किंवा सेजमध्ये सप्लाय आहे, एकतर LUT आहे किंवा नाही आहे. म्हणजे एक ऑन पेमेंट ऑफ टॅक्स आहे किंवा एक विदाउट पेमेंट ऑफ IGST आहे. 2 ऑप्शन आहेत, तर हे टाकायला लागतं. म्हणून हे ऑर दिलं आहे. 2 पैकी एक माझा असणारच आहे. मी सेजमध्ये सप्लाय करतो आहे विथ पेमेंट ऑफ IGST किंवा विदाउट पेमेंट ऑफ IGST करतो आहे, त्याप्रमाणे मला हे टाकायचं आहे. आणि जर मी एक्सपोर्ट करत असेल तर एक्सपोर्ट करत नेम ऑफ द कंट्री हे टाकलं पाहिजे. कुठे माल चालला आहे, कुठल्या कंट्रीत चालला आहे टाकलं पाहिजे. जसं मी इथे घेतलं आहे, हे तुम्ही सेजमध्ये करा तरी हेच येईल, पण देशाबाहेर जर असेल तर मग इथे इंडोनेशिया येईल आणि खाली LUT नंबर आहे तो येतो. LUT मला दरवर्षी काढायला लागतं, दरवर्षी ते रिन्यू करायला लागतं. नवीन नंबर दरवर्षी ॲप्लिकेशन करून नवीन LUT घ्यायला लागतं. 1 एप्रिल ते मी कधी काढला 31 मार्च नंतर तो एक्सपायर होतो. मग नवीन काढा पडतो, पुढच्या पिरियड करा, पुढच्या पिरियड इयर करा. हे जे मला दिसतंय LUT किंवा बॉन्ड, म्हणजे जे मी ॲप्लिकेशन करतो जो अक्नॉलेजमेंट नंबर आहे तोच टाकायचा असतो. वेगळे सर्टिफिकेट काय मिळत नाही त्याचं, तोच नंबर वापरला जातो. पण दरवर्षी नवीन ते ॲप्लिकेशन करायला लागतं. पण जे जिकडे थांबलो होतो 31/2 की इनवॉइस नंतर इश्यू केला जाऊ शकतो, त्याचा पिरियड काय असेल तो रूल 47 आहे. टाईम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ इनवॉइस सर्व्हिसचा. द इनवॉइस रेफर्ड टू इन रूल 46 इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिस शॅल बी विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. किती दिवस? 30 दिवस. आणि प्रोव्हाइडेड दॅट वेअर जिथे द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज ॲन इन्शुरर किंवा बँकिंग कंपनी किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी असेल तर द पिरियड जो दिला इनवॉइस किंवा एनी डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ इज टू बी इश्यूड 45 days फ्रॉम द डेट ऑफ द सप्लाय ऑफ सर्व्हिस. किती असेल? नॉर्मल पिरियड किती आहे? सर्व्हिस प्रोडक्टला 30 दिवस इनवॉइस इश्यू करा. पण इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन असेल तर त्यांना 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू करा. सर्व्हिस दिल्यापासून, सर्व्हिस दिल्यानंतर, सर्व्हिस दिली ज्या दिवशी तिथपासून 45 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. कोणी? इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. बाकी ज्यांना सगळ्या सर्व्हिस प्रोडक्टला 30 दिवसामध्ये सर्व्हिस दिल्याच्या डेटपासून 30 दिवसामध्ये इनवॉइस इश्यू केला पाहिजे. इथपर्यंत कळलं? प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इन्शुरन्स कंपनी आहे, बँकिंग कंपनी आहे, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, नॉन बँकिंग आहे, आणखीन त्यामध्ये घेतलं आहे टेलिकॉम ऑपरेटर. ओके, यांच्या अनेक राज्यांमध्ये शाखा ब्रँचेस असतात आणि प्रत्येक राज्यामध्ये यांना वेगवेगळा नंबर घ्यायला लागतो. त्याला आपण काय म्हणतो? डिस्टिंक्ट पर्सन. बरोबर आहे ना? टेलिकॉम ऑपरेटर. आणि काय नोटिफाय केलेलं आणखीन काय? सर्व्हिस प्रोव्हायडर. मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. कळलं ना काय? ॲज स्पेसिफाईड इन सेक्शन 25. जर एका ब्रँचने दुसऱ्या ब्रँचला सप्लाय केला तर मे इश्यू द इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन बुक्स ऑफ अकाउंट or before the expiry of the quarter during which the supply was made. 4 क्वार्टर असतात.
पहिल्या क्वार्टरमधला सप्लाय, दुसऱ्या क्वार्टरमधला सप्लाय, तिसऱ्या क्वार्टरमधला सप्लाय किंवा चौथ्या क्वार्टरमधला सप्लाय, ज्या क्वार्टरमध्ये सप्लाय तुम्ही करताय. जेव्हा सप्लाय करता पहिली गोष्ट काय सांगितलं आहे, इश्यू करा टॅक्स इनवॉइस बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय. सच सप्लायर रेकॉर्ड द सेम इन इज बुक्स ऑफ अकाउंट किंवा ऑर बिफोर द एक्सपायरी ऑफ क्वार्टर ड्युरिंग विच द सप्लाय वॉज मेड. क्वार्टर एप्रिल मे जून त्यांनी रेकॉर्ड कधी करेल, मे इश्यू द इनवॉइस कधी केला पाहिजे तो रेकॉर्ड करेल. मॅक्झिमम क्वार्टरच्या ड्युरिंग विच बिफोर द एक्सपायर होण्या अगोदर तो रेकॉर्ड त्यांनी केला पाहिजे, इनवॉइस इश्यू केला पाहिजे. हे कोणा करताय, एका नंबरवरून दुसऱ्या नंबरला सप्लाय करत असतील, हे बिझनेस सोडून कुठली दुसरी बिझनेस असतील, सप्लाय केला त्यांना डिफॉल्ट नियम लागू आहे. डिफॉल्ट नियम काय, 30 दिवसात तुम्ही इनवॉइस इश्यू केला पाहिजे, हा डिफॉल्ट आहे. यांना फक्त वेगळं दिलं आहे कारण अपवाद कसा येतो, प्रोव्हाइडेड फर्दर टॅप इन्शुरर, बँकिंग, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, नॉन बँकिंग आणि टेलिकॉम ऑपरेटर यांना काय, जर ब्रँचला सप्लाय केला तर इनवॉइस कधी इश्यू करायचा, जेव्हा सप्लायर रेकॉर्ड करेल तेव्हा. हे ट्रान्झॅक्शन ही सर्व्हिस दिली आहे दुसऱ्या ब्रँचला, दुसऱ्या नंबरला सर्व्हिस दिली आहे तर, किंवा क्वार्टर एक्सपायर होण्या अगोदर इनवॉइस इश्यू केला पाहिजे. ओके, म्हणून क्वार्टरचा अर्थ काय होतो, क्वार्टर डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये, क्लॉज 92 मध्ये रेकॉर्ड केलं आहे. क्वार्टर मीन काय, comprising 3 consecutive calendar month ending on last day of March, June, September, December. रूल 48 आहे. 46 बघितला, इनवॉइस इश्यू करा. आता इनवॉइसच्या किती कॉपी काढायच्या हे रूल 48 सांगतो की कॉपी काढा. इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय गुड्स 3 कॉपी काढायची टेप्लिकेट, आणि सर्व्हिस असतील 2 कॉपी काढा. गुड्स असतील 3 कॉपी कोणाला, ओरिजिनल रिसिपिएंटला, डुप्लिकेट ट्रान्सपोर्टर, आणि तिसरी कॉपी सप्लायरनी स्वतःकडे ठेवायची. सर्व्हिसच्या केसमध्ये ट्रान्सपोर्टर येत नाही, त्यामुळे 2 कॉपी ओरिजिनल रिसिपिएंटला, डुप्लिकेट सप्लायरला. तुम्ही ऑडिटला गेला सांगाल काय, गुड्सचा सप्लायर आहे, तिसरी कॉपी दाखव. सर्व्हिसच्या प्रोडक्टला दुसरी कॉपी दाखव. द सिरियल नंबर ऑफ इनवॉइसेस इश्यूड ड्युरिंग अ टॅक्स पिरियड शॅल बी फर्निश इलेक्ट्रॉनिकली. GXL 1 मध्ये जे इनवॉइस इश्यू केले ते GXL 1 किंवा 1A मध्ये काय केले जातील, फर्निश केले जातील. इथपर्यंत रूल 48(1), 48(2), 48(3) होता. इनवॉइसिंग जो आला, इनवॉइस 48(4) मध्ये आला. इनवॉइस 44 मध्ये आला, ज्यामध्ये इनवॉइस रेफरन्स नंबर हा मिळेल. इनवॉइस रिपोर्ट करायला लागेल रजिस्टर्ड पर्सनला. इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड बाय सच क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन. क्लास काय दिला, 5 करोडच्या आत ज्यांचा टर्नओव्हर आहे आता त्यांना ॲप्लिकेबल आहे. प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये कधीही त्यांचा टर्नओव्हर 5 करोडपेक्षा जास्त झाला आहे त्यांच्याकरता आता इनवॉइस ॲप्लिकेबल आहे. आणि 48(5) काय सांगतो, एव्हरी इनवॉइस इश्यूड बाय पर्सन टू हुम सब रूल 4 अप्लाइज इन एनी मॅनर अदर दॅन द मॅनर स्पेसिफाईड नॉट बी ट्रीटेड ॲज इनवॉइस. आता बघा ह्या केसमध्ये काय होतं, मला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे, मी इनवॉइस मी नाही केला आणि तुम्हाला मी नॉर्मल इनवॉइस दिला. इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करण्याकरता तुमच्याकडे इनवॉइस असणं गरजेचं आहे. आता मला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे, मी तुम्हाला इनवॉइस दिलाच नाही, नॉर्मल इनवॉइस दिला तर तुम्ही ITC घ्यायला इलिजिबल नसाल. इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्याकरता तुम्ही इलिजिबल नसाल. एव्हरी इनवॉइस इश्यूड बाय पर्सन टू हुम, ज्याला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे त्यांनी त्याप्रमाणे इनवॉइस न बनवता इन एनी मॅनर अदर दॅन द मॅनर स्पेसिफाईड, म्हणजे त्यांनी 48(4) प्रमाणे इनवॉइस नाही इश्यू केला, वेगळ्या प्रकारे इश्यू केला, तर तो इनवॉइस नॉट बी ट्रीटेड ॲज अन इनवॉइस. तो इनवॉइसच नाही आहे आणि रिसिपेंटकडे इनवॉइस नाही, तर रिसिपेंटना ITC मिळणार. हे नियम काय सांगतो, इनवॉइस असला पाहिजे. ज्याला इनवॉइस ॲप्लिकेबल आहे तुमच्याकडे इनवॉइस असला पाहिजे, तर तुम्हाला काय मिळेल, ITC ते मिळणार.
मला एकाने विचारलं, अरे इनवॉइस बनवा, म्हणजे सगळं करायला लागेल, हे करायला लागेल, मग कधी आपल्याकडे इंटरनेट असतं नसतं, मग काय करायचं, आपण नाही बनवायचं इनवॉइस, काय करता येईल? म्हटलं तुमचा धंदा बंद होईल, रिसिपेंट तुमची इनवॉइस घेणार नाही. आता जर त्यांनी तो इनवॉइस दिला नाही ना तर माल घेत नाही, इनवॉइस घेऊन ये. तर त्यांच्याकरता 48(5) काय सांगतो, हा इनवॉइसच नाही आहे. त्यामुळे ते पहिले बघतात की हा इनवॉइस ॲप्लिकेबल आहे का, ह्यानी इनवॉइस आणला आहे का, नाही आणला माल नाही घेणार. तुम्हाला ऑर्डर दिली आहे, माल आला आहे, इनवॉइस दाखवा पहिले. इनवॉइस आहे तरच माल, अदरवाईज नाही. समजलं ना काय? याचा उपयुक्त काय होती की जेणेकरून हे कम्प्लायन्सेस कंपल्सरी ते करतील. तो सप्लायर काय बोलला, काय पेमेंट आहे ना भरू आपण, किती 10,000 20,000 भरू, हे नाही करायचं इनवॉइस. नसं झालं ना. हा 48(5) मध्ये त्याला जेव्हा सांगितलं की बा हा पण एक नियम आहे, हा नियम आहे, तुझा माल ते घेणार नाही, त्याला अनुभव आला, इनवॉइस त्याचा माल नाही. आता सवय झाली, फार काय डिफिकल्ट नाही. पण कुठली नवीन काही अशा प्रकारची प्रोसिजर आली तर नॉर्मली लोकांना करायची नसते. काय काय आपण करायचं, म्हणजे काय फार काय नाही म्हटलं, फार काही नाही आहे. सेटिंग वन टाईम सेटिंग केली, एकदा का ते ही जी इनवॉइस एकदा सेटिंग केली ना तर नेक्स्ट टाईम सिस्टम विचारत पण नाही. तो फर्स्ट टाईम विचारतो की युजरने पासवर्ड टाका का, तो पोर्टलला जातो, तो कम्युनिकेट करतो आणि IRN इनवॉइसवरती प्रिंट होऊन येतो. नेक्स्ट इनवॉइस आपोआप जात राहतो. किंवा सगळे इनवॉइस पहिले बनवून घ्या आणि एकदाच एक क्लिक करा की हे सगळं पाठवा पोर्टलला, का तो पाठवतो. मग सगळ्या इनवॉइसवरती तो QR कोड आणि काय येतं, IRN येतो. काही करायला लागत नाही. पण त्याला सवय नव्हती, तो रेडी नव्हता नवीन काहीतरी करायला. एक व्यक्ती बोललो हा नियम आहे 48(5), तो सांगतो की तुझ्या रिसिपेंटला ITC तो घेऊ शकणार नाही, कारण तुझा इनवॉइस नसेल तर तो इनवॉइसच नाही. मग ते कोण घेणार नाही तुझा माल. आता बनवत आहे. द प्रोव्हिजन ऑफ सब रूल 1 आणि सब रूल 2 शॅल नॉट अप्लाय. बघा काय म्हणता, हा जो 1 आणि 2 जो आहे, इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड इन ट्रिप्लिकेट, 3 कॉपीज पाहिजे. आणि द प्रोव्हिजन ऑफ सब रूल 1 and सब रूल 2 नॉट अप्लाय टू इनवॉइस प्रिपेअर्ड इन मॅनर. इनवॉइस आहे, तुम्हाला डुप्लिकेट ट्रिप्लिकेट बनवायची गरज नाही, पण ती लागते ॲक्च्युली. त्यांना त्यांच्या फाईलला लागतं ते, असं आहे. आता हा काय म्हणतात, कंपल्सरी नाही आहे. इनवॉइस आहे ना तर तुम्हाला 2 कॉपीज 3 कॉपी कंपल्सरी नाही, इनवॉइस नाही आहे. (48)(4) काय सांगतो, प्रोव्हाइड दॅट सच क्लासिफिकेशन पर्सन ॲज मे बी नोटिफाईड शॅल इश्यू इनवॉइस. आणि 48(5) काय सांगतो, प्रोव्हाइड दॅट इफ इनवॉइस इज नॉट इश्यूड इवन इफ इट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड देन इनवॉइस सो इश्यूड शॅल नॉट बी अ व्हॅलिड इनवॉइस. Where invoice is applicable, there is no need to issue invoice copies in triplicate, duplicate. लिगली ते आता नाही केलं चालणार आहे, पण त्यांची जर रिक्वायरमेंट आहे, त्यांना हिशोब ठेवायचा आहे. अरे याच्याकडनं पैसे घ्यायचे, त्याचा इनवॉइस पाहिजे ना फाईलला. त्यांना सवय आहे की याचा चेक आला, पेमेंट आलं, तिकडे द्यायचा, पेमेंट रिसिव्ड, हे ते फाईलला करतात. ही सवय आहे त्यांना. कोणाचं पेमेंट बाकी आहे, कोणाचं पेमेंट एका वेळेला 2 फाईली असतात, एक हे पेमेंट केलं आहे, हे पेमेंट बाकी आहे. मग त्यांनी पैसे मागितले तर ते पेमेंट करतात, लगेच ती इनवॉइस काढून या फाईलला टाकतात. छोटे व्यापारी असं करतात. इनवॉइस इज नॉट जनरेशन ऑफ इनवॉइस बाय गव्हर्नमेंट पोर्टल. Invoicing is not generation of invoice portal. Taxpayer will continue to create their GST invoices on their own accounting billing ERP system as per invoice schema. आणि एक सिस्टीम बनवलं आहे, त्याप्रमाणे तुमचा एक फॉर्मॅट आहे. तसा इनवॉइस आता जशी सॉफ्टवेअर आहे, जसं टॅली सॉफ्टवेअर दाखवलं मी, त्यांनी सेटिंग करून दिली. तुम्ही काय करा, इकडे इनवॉइस बनवा, एक क्लिक करा, सिस्टम थ्रू द पोर्टलला रिपोर्ट करेल. These invoice will be reported to Invoice Registration Portal (IRP) and on such reporting, IRP will generate a unique invoice reference number (IRN).
immediately sign it and return the invoice to the supplier. A GST invoice will be valid only with a valid IRN. ओके. आत्ता काय केलं त्यांनी फक्त B2B म्हणजे B2B टॅक्स इनवॉइस, क्रेडिट नोट, डेबिट नोट हेच फक्त कंपल्सरी आहे. आता GST काउन्सिल मिटिंगमध्ये असं झालं आहे की B2C पण त्यांना कंपल्सरी करायची. B2C असेल तरी पण त्यांना इनवॉइसिंग करायला लावायचं असं होईल पुढे. आता ज्या त्यांनी सिस्टीम सुरुवात केली तेव्हा काय होतं, पहिले 500 करोडला सुरुवात केली, 1/10/2020, मग 100 करोडला आणलं 1/1/2021, 50 करोड 1/4/2021 पासून नोटिफिकेशन नंबर दिलेले आहेत. याप्रमाणे आता हळूहळू एवढे बिझनेस त्यांनी इनवॉइसिंगमध्ये आणले. आता हेच सगळ्यांना ते B2B साठी आणले, B2C मध्ये पण त्यांना कंपल्सरी करतील. हां काय होईल, मग त्यांना ज्यांना लागू होईल त्यांनी जसा इनवॉइस. आता काय होतं की B2C सप्लाय असतो ना, तोच B2B मध्ये कन्वर्ट केला जातो फेक बिलिंग करायला. B2B सप्लाय झाला आहे, इनवॉइस बनला आहे, तो कुठल्या महिन्याचा बनला आहे, काय बनला आहे, पेमेंट पण कॅशमध्ये आलं आहे. फेक इनवॉइसिंग B2C सप्लाय जेवढे झाले ते B2B मध्ये कन्वर्ट करतात. आता B2C जेव्हा सप्लाय झाला तेव्हाच इनवॉइस बनला, मग करणं अवघड जाईल B2C B2B कन्वर्ट. कसं असं वेगवेगळं मार्केट असतं. आता जो मॅन्युफॅक्चरर आहे तो डिस्ट्रीब्युटरला ज्याला देतो, डिस्ट्रीब्युटरला आता डिस्ट्रीब्युटरचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे जातोच, त्यामुळे ते अनिश्चित नसतात. जर माझ्याकडे काय डिस्ट्रीब्युटरनी काम करतो ते B2C सप्लायच नाही करत. एक डिस्ट्रीब्युटरचा 60% B2C आहे, 40% B2B आहे. दुसरा एकाचा 100% B2Bच आहे, तो B2C सप्लाय करतच नाही, 100% B2B. वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर आहे. काही लोकांना हॉटेलला वगैरे माल लागतो, मग हॉटेलचा काय प्रॉब्लेम आहे, हॉटेलला ITC मिळत नाही, त्यामुळे हॉटेलवाले माल घेतात पण त्याच्याकडनं काय त्याचा नंबर सांगत नाही, त्यामुळे त्याचा बराच सप्लाय B2C दिसतो असा B2C पण नाही. कोण सांगतो GSTवाला बिल द्या. आता ह्या प्रकारे बघा इकडे जसं IRN येतो कसं आहे ना, इकडे एक हा QR कोड आहे. इनवॉइसिंग जो IRN नंबर येतो तो IRN नंबर ट्रॅक करण्याकरता असा QR कोड येतो. प्लस यांचा टर्नओव्हर एक नोटिफिकेशन काढलं आहे. एक मिनट, डायनॅमिक QR कोड एक मला सांगा. डायनॅमिक QR कोड आहे, डायनॅमिक QR कोड हे नोटिफिकेशन काढलं आहे. त्यांच्या टर्नओव्हर 500 करोड आहे. ते B2C सप्लाय जर करत असतील तर त्यांच्या इनवॉइसवरती असा कोड पाहिजे की त्याच्यामध्ये काय येईल, डायनॅमिक QR कोड. जी अमाऊंट असेल इकडे ती अमाऊंट डायरेक्टली त्याच्यावरती QR कोडमध्ये येईल. त्यांचं नाव आणि अमाऊंट डायरेक्टली येईल. स्कॅन करा आणि पेमेंट करा असं आहे. ते बिल बनवतात ना, तर त्यांच्याकडे त्यांच्या कम्प्युटरलाच त्यांनी एक लावलं आहे. मी पेट्रोल पंपावर बघता बघा ते कसं असतं. पेट्रोल पंपावरती जसं मशीन असतं ना, त्याला कार्ड लावतात तसंच मशीन असतं, ते त्यांनी त्यांच्या कम्प्युटरलाच लावलं आहे. तिकडे बिल बनलं का डायरेक्ट इथे QR कोड म्हणतात की इथे स्कॅन करा. मला अमाऊंट टाकायला लागत नाही, मला नाव टाकायला लागत नाही, तो QR कोड स्कॅन केला तो डायनॅमिक QR कोड हा कंपल्सरी केला आहे. त्यांच्या टर्नओव्हर 500 करोडच्या पुढे त्या B2C सप्लाय आहे, डायनॅमिक QR कोड. हे हळूहळू नाही सगळ्यांना लागू होईल. आणि हे करायला सगळे लोक, तुम्हाला मोबाईल वापरता येतो, मोबाईलमध्ये तुम्हाला वेगवेगळे गेम खेळता येतात, वेगवेगळ्या सगळ्या ॲप वापरता येतात. मग हे करायला अवघड काय, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कम्प्युटर बिलिंग करणं हे काय फार मोठी गोष्ट नाही आहे. जे स्किल लेवल लागते
गेम खेळायला, मोबाईल वापरायला, त्याच लेवलच्या स्किलनी किंवा बौद्धिक क्षमतेने हे पण करता येईल. बिलिंग करा, आपोआप बिलामध्ये येईल. जे बिलामध्ये येईल किंवा त्या डिव्हाइसमध्ये येईल, स्कॅन केलं, संपलं. ह्याला काय वेल क्वालिफाईड किंवा चांगलं ॲक्टिव्ह असलेली माणसं गरजेची नाही आहेत, कोणी करू शकतो. इनव्हॉइसिंग आहे, ही थोडी माहिती दिली आहे कधीपासून काय लागू झालं. आणि हे जे आहेत ह्यांना एक्झाम केले, एक्झाम्शन केले, कोणाला केलं इनव्हॉइसपासनं ते दिलं आहे फक्त. हे इन्शुरर, बँकिंग, फिनान्शियल, NBFC, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस यांच्याकरता, सिनेमा थिएटर, सेल्स युनिट यांच्याकरता इनव्हॉइसिंग नाही आहे. यांच्याकरता इनव्हॉइसिंग नाही आहे. म्हणून जेव्हा ते इनव्हॉइस बनवतात, तर रिसिपेंटला काय होतं, तो बघेल 5 करोडच्या पुढे जर का असेल तर इनव्हॉइसिंग पाहिजे. इनव्हॉइसिंग नाही आहे, ते माल घेणार नाही. म्हणून मग त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या इनव्हॉइसवरती हे डिक्लेरेशन द्या. ते डिक्लेरेशन तुम्हाला मी दाखवलं, रूल 46 मध्ये त्याने टाकलं की डिक्लेरेशन घ्यायचं, या प्रकारे हा क्लॉज टाकला. यामध्ये डिक्लेरेशन दिलं, डिक्लेरेशन द्या. आय वी हिअर बाय डिक्लेअर दॅट आवर ॲग्रिगेट टर्नओव्हर, जे लिमिट दिलं आहे त्या लिमिटच्या पुढे जरी असला, नॉट रिक्वायर्ड टू प्रिपेअर इनव्हॉइसिंग आहे. हे डिक्लेरेशन बघायचं. टर्नओव्हर पुढे डिक्लेरेशन असेल, मग तो इनव्हॉइस त्यांना गरजे नाही, तो इनव्हॉइस आहे. कारण त्यांना ती पुढे लागू नाही आहे. त्यांना यातनं बाहेर ठेवले, त्यांना एक्झाम केले, त्यांना ही तरतूद लागू नाही आहे. कोणाला लागू नाही आहे? तर हे नोटिफिकेशन आहे आणि सेल युनिटला नोटिफिकेशन काढलं आहे, त्यात त्यांना एक्झाम केलं या डेटपासून. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, लोकल अथॉरिटीज, मी सगळीकडे रेफरन्स दिले आहेत नोटिफिकेशनचे, लक्षात घ्या. हे कुठे दिलं आहे, हे नोटिफाय करून दिलं की ह्यांना एक्झाम्शन आहे. आणि म्हणून ते मग इथे डिक्लेरेशन एड्समध्ये दिलेले आहे, हे लक्षात घ्या. डायनॅमिक QR कोड तुम्हाला सांगितलं मी. आणखीन हे 3 सर्क्युलर आहेत याविषयी. तुम्ही याला क्लिक कराल, जर हे PDF ओपन कराल, याला क्लिक कराल तर हे सर्क्युलर ओपन होते. अदरवाईज मी इकडे शोधू पण शकता पोर्टलला. जर तुम्ही प्रिंट काढलं असेल तर तुम्हाला शोधायला लागेल. असं डायनॅमिक QR कोडबद्दल क्विक रिस्पॉन्स QR कोड काय सगळं दिलं आहे याच्यामध्ये. मला जास्त एक्सप्लेन करायला वेळ नसतो आणि तुम्ही ते वाचून तुम्हाला कळू शकता असं आहे. मी महत्त्वाचं तेवढं सांगितलं आहे, बाकी तुमच्यावर एक्स्ट्रा माहिती सोडलेलं आहे. नो डायनॅमिक QR कोड इन केस ऑफ एक्सपोर्ट. बाकीचे सगळं या प्रकारे ते वाचलं, तुम्हाला सगळं कळेल. पण 31.1 बघितला, 31.2 बघितला, बरोबर आहे ना? हां, ह्यात तुम्हाला काय कळलं याच्यामध्ये? रूल 46 बघितला, 47 बघितला, 48 बघितला. 46 मध्ये कंटेंट आहे, 47 मध्ये टाईम लिमिट दिलं आहे, 30 दिवसामध्ये, 45 दिवसामध्ये इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. आणि 48 मध्ये 2 कॉपीज 3 कॉपीज दिले. हां, आणि 31.1 प्रमाणे रिमूव्हल ऑफ गुड्स आणि डिलिव्हरेबल गुड्सपैकी 2 क्लॉज त्यामध्ये होते. गुड्सचं मुवमेंट आहे की नाही आहे. गुड्सचं मुवमेंट नाही आहे, जागेवर गुड्स दिले तर मग इन्व्हॉइस तेव्हा इश्यू करा. आणि 30 दिवसाचे पिरियड दिला आहे, नंतर इश्यू करायला 45 दिवस दिले बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंगसाठी. आणि जर डिस्ट्रिक्ट पर्सन असेल तर त्यामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, आणखी टेलिकॉम ऑपरेटर पण दिला आहे यांच्याबरोबरच. त्यांनी इन्व्हॉइस कधी इश्यू केला पाहिजे? सेम नंबरला सर्व्हिस दिली तर. सप्लायर जेव्हा रेकॉर्ड करेल तेव्हा, किंवा क्वार्टरचा जेव्हा एंड होईल तेव्हा इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. इथपर्यंत आपण बघितलं आहे. आता 31/7 कशा करताय? हे गुड्स त्यांना दिले आणि त्यांनी विकले तर पैसे द्या, अदरवाईज परत करा. गुड्स विका किंवा परत करा, अशा बेसिसवरती गुड्स पाठवले जातात. तेव्हा इन्व्हॉइस कसा इश्यू करायचा हे 31/7 मध्ये घेऊ. एवढं काय थांबायचं? हां हां